नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वागदा गावात कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। या कारवाईत गेलेल्या वनपाल यांच्यावर लाकूड तस्करांनी कुऱ्हाडीने हल्ला केला असून या हल्ल्यात 2 ते 3 वनकर्मचारी अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे देखील समोर येत आहे। या कारवाईत वनविभागाच्या हाती मोठा मुद्देमाल लागल्याचे देखील समोर आले असून वनविभागाच्या पथकाकडून याबाबत मोजमाप करण्याची कार्यवाही सुरू आहे। या घटनेप्रकरणी पोलिसांनी राजू प्रभाकर वसावे नामक इसमाला ताब्यात घेतले आहे, तर जखमी वनपाल दीपक पाटील याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांची कुमक देखील वागदा गावात बोलविण्यात आली आहे। हल्ल्यानंतर जप्त केलेले लाकूड हे वनविभागाच्या नवापूर विक्री आगार विभागात आणले जात आहे। या कारवाईत तयार सागवानी सोफे देखील आढळून आले आहे, तर कारवाईत आरीसह रंधा मशीन देखील जप्त करण्यात आले आहे। मराठी न्यूज नेटवर्क, प्रकाश वाडिले। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।